वंदे ते चरणारविंदम. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव दुजा पाहता नाही त्रैलोके. सर्व गुरुभक्त या ठिकाणी जमा झालेत. आपण सारे कशाच्या विशेषत्वाने इथे आलो हे आपल्याला माहीत आहे. आणि सलामीचा फलंदाज म्हणून मला एकदम प्रथम धाडलं. कार्यक्रम पत्रिकाही टाऊकलं आहे. आणि कसा आहे कार्यक्रम, कोणाला जायची घाई, कुठलं प्रकाशन, लताताईंची उत्सुकता, मला मंजिरीताईंचा अभंग ऐकण्याची माझी ओढ, आणि आपल्या सगळ्यांना बारामतीचा ठेचा खायला मिळाला तर आनंद वाटतो. तो अगोदर तुम्हाला मिळू शकेल. त्यात न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनिवित असे. सुरुवातीची जी गोलंदाजी असते ती सांभाळणं फार अवघड असतं. श्रोत्यांची मनं हळूहळू तयार होत ज्या परम पावन व्यासपौर्णिमेच्या निमित्ताने बोधचंद्राच्या कळा विखुरल्या एक वेळा, कृपा पुनिव लीळा करी जयाची. मानवाच्या जीवनामध्ये किंबहुना शिष्य असणाऱ्यांच्या जीवनामध्ये गुरुपौर्णिमेचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा. ते सद्गुरू शिष्याला कसे घडवतात, त्या शिष्यामध्ये बदल कसे होतात, ते बदल होत असताना ते कार्य पुढे कसं चालवलं जातं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे परमपूज्य स्वामी माधवनाथजींच्या शिष्या आमच्या सुषमाताई, ज्या तुमच्या पण गुरुस्थानी आहेत. आणि जे सद्गुरूंचं स्वप्न होतं, कुठलाही सांप्रदायिक अभिनिवेश न ठेवता सर्व संप्रदायांनी एकत्र येऊन भक्तीचं, अध्यात्माचं, सेवेचं, परमार्थाचं देवमस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, हे स्वप्न साऱ्या सद्गुरूंचं आहे. सुषमाताईंनी ते विशेषत्वाने जपलं. आणि म्हणून या ठिकाणी पलीकडे समर्थ संप्रदाय श्रीरामाच्या स्वरूपातच समोर आहे. आणि आज सगळ्या महाराष्ट्राचा नव्हे तर भक्तिमार्गाचा जो एक मन ज्या आषाढी वारीने चिंब झालेलं आहे, ते ज्ञानोबा तुकोबांचा जो वारकरी संप्रदाय आहे. मी काही त्यांच्या इतकी मोठी प्रतिनिधी नाही, पण थोडी त्या पावलावर पावलं चालत जाणारी. मार्ग दावनी गेले आधी दयानिधी संत तेनेच पंथे चालो जाता न पडे गुंथा कोठे काही. त्याविषयी तरी अजून सगळ्या बुद्धिवाद्यांच्या मध्ये ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, रामदास स्वामी यांच्याविषयी आत्ताचे लोक जास्त शंका घेत नाहीत. नाही तर प्रत्येकाविषयी आपल्या मनात शंका येते. आणि आम्हा सगळ्यांना, समर्थ असू दे, वारकरी असू दे, या सगळ्यांना जोडणारा जो दुवा आहे तो मध्ये बसलेला आहे लताताईंच्या रूपाने. तर लताताईंनी ललिताताईंना, सुषमाताईंना, मला सर्वांना एकत्र केलं. आणि आम्हाला सगळ्यांना एकत्र करणारा आमचा मोठा मॅग्नेट सद्गुरू परमहंस स्वामी माधवनाथजी होते. आता गुरुपौर्णिमेला तुम्हाला मार्गदर्शन करायचं तितपत आम्ही मोठे नाही. मात्र ज्ञानेश्वर महाराजांनी कसं गुरुपूजन केलं ते आज मी सांगणार आहे. त्यांच्या उंचीपर्यंत जाऊन जर आपल्याला ती गुरुपूजा बांधता आली तर आपली गुरुपूजा. नाही तर बऱ्याचदा आपली गुरुपूजा म्हणजे श्रीफल, एक गुलाबाचं दुकानातलं फूल, कुठून तरी शोधून कोरं राहिलेलं एखादं पाकिट, त्यात आपल्या भावाने काय घातलं असेल ते घालताना सुद्धा 10 वेळ केलेला विचार, आणि हसता म्हणजे पटतंय तुम्हाला की मी काही चुकीचं सांगते असं नाही. आणि वेळ काढून संसारातनं कधीतरी धडपडत तिथे जाऊन आपण एकदा नतमस्तक झालो की आपल्याला वाटतं आपली गुरुपौर्णिमा पोहोचली. आणि मग माऊलींच्या ओव्याच्यावर आपली गुरुपौर्णिमा जर आपण पाहिली तर मी माझे शब्द न सांगता, माझ्या शब्दांना कुठली किंमत नाही, किंबहुना ज्यांचे शब्द घेऊन मी बोलत असते त्या ज्ञानेश्वर महाराजांनी जे गुरुपूजन केलं, करायला सांगितलं, का करायचं, आज ते स्मरण का करायचं, हे माऊलीच्या शब्दात पाहणार आहोत. आणि मला वाटतं त्या साऱ्या ओव्या ज्यावेळेस आपण ऐकाल, माझ्यासहित आपण सारे, किती त्याला उतरू पर्सेंटेज हे ज्याचं त्याने ठरवायचं. 100% उतरला तसं पूजा असेल ना
तर तुमच्यासारखे भाग्यवान शिष्य तुम्हीच. आणि नसेल उतरू आपण त्या पूजनाच्या विधीला, माऊलींनी केलेली पूजा, ती पूजा आपल्याला आज बघायची. आणि त्याला उतरू नसो तर आज असा निश्चय करू की या गुरुपौर्णिमेला माऊलींचे ते शब्द ऐकले ज्ञानेश्वर महाराजांचे, आणि हे गुरुपूजन उभ्या आयुष्यात आजच्या दिवसापासून घडावं. संपूर्ण गीतेवर भाष्य करत असताना 14 अध्याय झाल्यानंतर ज्ञानेश्वरांच्या गुरुनमनाचा स्वतंत्र अभ्यास करण्याजोगा विषय आहे. एका नमनावर एक PhD प्राप्त होईल एवढे सुंदर विषय आहेत. पण तथापि त्यातला पण 15व्या अध्यायातलं प्रारंभिक नमन घेतो आहोत. 14 अध्याय झाल्यानंतर गीतेवरचं भाष्य केल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूंची पूजा बांधतात. आता हृदय हे आपुले, माझा स्वर पाहायचा नाही, पुन्हा स्वरांचं माहेर, माझा फक्त भाव बघायचा गाताना. तो वारकरी बाज आहे त्याला. आता हृदय हे आपुले चोखाळुनिया भले, 2 पाठ आहेत, चौफाळुनिया आणि चोखाळुनिया. शुद्ध मनाला पटणारा, हवासा वाटणारा आणि माऊलीला हवा असलेला चोखाळुनिया भले, वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंची. बरं झालं मला प्रारंभीच बोलायला सांगितलं. आपण सद्गुरूंची पूजा बांधू आणि नंतर कार्यक्रम सुरू करू. आता हृदय हे आपुले, आपण दुसऱ्याच्या हृदयाकडे बघतो, तो कसा आहे, याच्या मनात काय आहे, त्या आपल्या हृदयाकडे पाहतच नाही आपण. दिल के आईने में तस्वीर छिपाली हुजूर की, जरासी गर्दन झुकाली बस देख ली. आताच आहेत हृदयस्थ, ते कुठे बाहेर असतात आणि बाहेर ठेवायचेच नसतात. ते प्रातिनिधिक आहे. काय करायला आता म्हटलं की ज्ञानेश्वरीत मागचे सगळे विषय संपले, इथनं पुढं सुरू. आता हृदय हे आपुले, आपलं हृदय प्रत्येकाने स्वतःचं. आपण दुसऱ्याला सांगायला समर्थ असतो, आपल्याकडे पाहत नाही. ज्ञानेश्वर महाराज पूजा बांधतात ती आपल्या हृदयापासूनची पूजा. जे समर्पित करायचं आहे ते हृदयच. काय आपल्या हृदयात, कसं माऊली हृदय ठेवायला सांगतात. हार्ट स्पेशालिस्ट हार्टची काळजी घेतील. मी नेहमी सांगत असते की ट्री गार्ड असतात, बॉडी गार्ड असतात, हार्ट गार्ड सद्गुरू. तुमचं हृदय चोख किती, चोखाळुनिया भले, शुद्ध चोख करून 100 नंबरी असलं पाहिजे. बघायचं ना, शुद्ध कसोनिया पाहावे वरल्या रंगान बुलावे, तुका मने घ्यावे जया नाही तुटी. ते हृदय शुद्ध आहे का? काय हृदय शुद्धीच्या आभारी, आराध्य तो ध्रुव करी. कसं आहे ते हृदय? शुद्ध हृदय आहे का? काय हृदयात आहे? सगळी गीतांजली वाचा रवींद्रनाथ टागोरांची. माझ्या ज्योते तू माझ्याकडे येणार आहे, पण माझं आतलं मंदिर स्वच्छ आहे का? एक नवरात्र बसवायचं तर आपण घर सगळं स्वच्छ करतो, भांडी सर्व घासतो, कपडे सगळे धुतो, घराला रंग देतो, आपण पण उपवास बनवून पवित्र बनण्याचा प्रयत्न करतो. पण जिथे ते देव येणार आहेत, जिथे गुरु येणार आहेत, त्या हृदयामध्ये काय आहे? ज्याने त्याने आपलं हृदय पाहायचं, दुसरीकडे पाहायचं नाही. आता हृदय आपुले, ज्ञानबाची मेघ म्हणतात याला. ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दाखाली अंडरलाईन मारायची. आपलं हृदय चोखाळुनिया, चोख करून, भले, भले म्हणजे चांगलं, सुंदर, परत ते मळता कामा नये इतकं चोख. एकदा शुद्ध झालं की शुद्ध, ते थोडं शुद्ध परत अशुद्ध, थोडं शुद्ध, सारखं ड्रायक्लीनला टाकत बसायचं नाही. दर वर्षाला जातोय पण ते काही भलं होतच नाही. चोखाळुनिया भले. आता त्याचे सगळे मार्ग एक अर्ध्या तासाच्या निरूपणामध्ये सांगणं अवघड आहे. आपण हायलाईट्स पाहणार आहोत, कारण सगळ्या ओव्या घ्यायच्यात मला. आता हृदय आपुले चोखाळुनिया भले, वरी बैसऊ, त्या हृदयाच्या वर आपण सद्गुरूंच्या पायाशी असावं. पडोनी राहीन तयेट आहे. लोक मस्तकावर बसायला तयार आहेत. मी नेहमी सांगत असते, मला तो शब्द प्रयोग कळला नाही, टाळूवरचं लोणी खाणं. सगळे डोक्यावर बसायला तयार आहे, कुणी पायाशी नत व्हायला, नम्र व्हायला, शरणागत व्हायला, टोटल सरेंडर व्हायला. माझं सगळं मी समर्पित करेन, माझी जागा तुमच्या चरणाजवळ आहे, दुसरीकडे नाही.
साऱ्या संतांचे, सर्व ऋषीमुनींचे, साऱ्यांचे अभंग पाहिले तर आज ज्यावेळी गुरुपौर्णिमा म्हटलं की गुरुवर असतात आणि पायाशी शिष्य बसलेले असतात. काय करणार? हृदयात वर पावलं ठेवणार. त्यांची पावलं ही आपल्या हृदयावर. किती हृदय शुद्ध असलं पाहिजे, किती नाजूक असलं पाहिजे, किती कोमल असलं पाहिजे, किती त्यांना न रुतणारं, न खुपणारं, न टोचणारं इतकं मुलायम असलं पाहिजे. आणि मग त्याच्यावर वरी बसवायची. तर वरी बसवायची ती वरी बैसऊ पाऊले. आपल्या संपूर्ण संस्कृतीमध्ये पादुकांची पूजा सांगितली. विसरू कसा मी गुरुपादुकाला. का बरं चरणांना एवढं महत्त्व आहे? पायाला का महत्त्व आहे? का पायाजवळच नम्र नमस्कार करायचा? ती 2 पावलंच आपल्या हृदयात सिंहासन, हृदयाचं छान शुद्ध हृदय करून त्याच्यावर ती पावलंच का बसवायची? तर ती पावलं सुकुमार गोजरी देखणी जे ध्यासपंथे चालते, त्या पावलांची का पूजा? ती पावलं इकडं तिकडं गेली नाहीत. ते ज्या रस्त्याने गेले, जसे ते चालले, जसे ते वागले, ते जसे बोलले तसे वागले तसे चालले, चालत असताना त्यांच्या पावलांचा मागोवा घेत पाठीमागे आपण अनुयायी बनलं पाहिजे. सगळ्यांना गुरु बनायची फार घाई असते लवकर. थोडं पाठांतर येऊ दे, थोडं बोलता येऊ दे. ब्रह्माचं झाड उभं करून महाराज म्हणवणारी मंडळी असतात. शिष्य व्हायला कोणी रामकृष्ण परमहंस वर जायचे गच्चीवरून वाट पाहायचे. अरे कुठे तुम्ही या ना, मी तुमची वाट पाहतो. देवा ऐसा शिष्य देई. असा एक शिष्य दे की जो मला समजून घेईल. माझी पावलं काय आहेत ती त्याच्या हृदयावर कशा करता वर ठेवतोय. नाही तर आपण देवाऱ्यात ठेवतो, घरी ठेवतो, पावलं आणतो, फोटो ठेवतो, मोठा असेल तर दिवाणखान्यात ठेवतो, प्रदर्शन करतो. हृदयात झाकलं पाहिजे, हृदयात बघितलं पाहिजे. ज्याच्या हृदयात सद्गुरूंची पावलं असतील त्याचं बोलणं, वागणं. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, धरिताही परी आवरेना. आनंद खाल्ला तर आनंदाचे ढेकर येतात, तृप्तीचे ढेकर येतात. तसं सद्गुरू आत आले तर बोलणं देखील कोणाविषयी? काय हो, पेट्रोल परत वाढणार आहे म्हणतात. नाही. काय गर्दी हो, ट्रॅफिक किती जाम. नाही येथे जे उद्गार येतात ना, कमल कलिका धालेपणे, हृदयीच्या मकरंदा ते राखो नेने, दे राया रंका पारणे आमोदाची. तैसी गुरुशिष्याच्या एकांती, जे एकाच्या अक्षराची वदंती, ते मेघापरी त्रिजगती गर्जती सैंग. आतलंच बाहेर येत असतं ना. आज जर सद्गुरू असतील तर बाहेर येणाऱ्या त्या व्यक्तीच्या मुखातून, डोळ्यातून, कानातून, चालण्यातून, बोलण्यातून, लिखाणातून आणि आता प्रकाशित करणाऱ्या कॅसेटमधून सुद्धा काय येणार? सद्गुरू तत्वच येणार. दुसरं काय येणार? वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंची. चरणाजवळ राहण्यात किंमत आहे. सर्व सुखे आजी येथेची ओळली, संतांची देखिली चरणांबुजे. त्या पादुकांना, त्या पाऊलांना, त्या चरणांना फार मोठी किंमत आहे. म्हणून पालखी आळंदीवरनं निघाली, देहूवरनं निघाली, शिर्डीवरनं निघू देत. आता सगळ्याच गुरूंच्या पालख्या निघायला लागल्या. पालखीमध्ये फोटो क्वचित असतो. काय असतात? पादुका. का बरं त्या चरण पादुका? त्या जशा पालखीत ठेवल्या, त्या पालखीत न ठेवता आता हृदय आपुले, चोफाळून या किंवा चौखाळून या भले, वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंची. काहींच्या मनात अशी शंका येईल की चौफाळून याचा अर्थ काय? 4 प्रकार. अंतकरणाचे 4 प्रकार आहेत. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. 4ही त्यांच्या प्रित्यर्थ दिले, त्यांना समर्पित केले. त्याच्यावर सद्गुरूंची पावलं मुद्रांकित झाला. जशी गव्हर्नरची सही झाली की त्या नोटला किंमत आहे, मालकाने सही केली तर त्या चेकला किंमत आहे. तसं या देहाला किंमत कधी? किती डिग्र्या मिळवल्या, किती मोठी प्रॅक्टिस केली, किती फ्लॅट घेतले, बंगले बांधले, गाड्या घेतल्या. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, एकदा का तो गुरुचा झाला त्यांचा तो झाला. किती पतित असू दे परी तुझा मुद्रांकित. गुरूंची पावलं मानवाने तर व्हावीत, पण भगवंताने सुद्धा भृगुऋषीची चरणमुद्रा आपल्या वत्सलांचन म्हणून आपल्या हृदयावर मिरवली. देव मिरवतो तर आपली गोष्ट सोडा,
म्हणून आपलं हृदय शुद्ध करून त्याच्यावर सद्गुरूंची पावलं ठेवूया. आता गुरुपूजन सुरू झालं. फुलं वाहायचीत ना, हाताच्या ओंजळीत घेणार का? आणि कुठली फुलं घेणार? ऐक्य भावाची अंजुळी. दचकायला होतं. किती भेद, किती पंथ, किती उपपंथ, किती प्रकार, त्याचे परत उपप्रकार. कोणी कोणाला, वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर शेवटी सांगत होते, जगात 2च प्रकार होणार आहे. एक देव आहे म्हणणारा आणि एक देव नाही म्हणणारा, बस 2. त्यात बाकी भेद करायचे नाही. ऐक्य आहे का आमच्यात? नाही, ते आमच्यातले नाहीत. काही संप्रदायातलं कट्टर वैर पाहिलं ना तर वैष्णव उभाच गंध लावणार, शैवांकडे जा ते आडवेच लावणार, सारवतात सुद्धा उभं, रंग देताना उभा द्यायचा आणि यांनी रंग देताना आडवा द्यायचा. आम्ही म्हणतो बरं एक आडवी रेष आणि एक उभी रेष मिळून काय होतं बरं? बेरीज. सगळे ऐक्य पाहिजे ना. आपलं आपल्या भावाशी पटत नाही, आपल्या बहिणीशी पटत नाही, समाजाशी कधी, जगाशी कधी, विश्वाशी कधी. आणि विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाशले. ज्ञानोबांचं विश्व फार विलक्षण मोठं, आपल्याला ती कल्पनासुद्धा करता येणार नाही इतकं मोठं. अवघाची संसार सुखाचा करीना. ऐक्य कुठलं? आपलं ऐक्य आपल्या घरापुरतं, कुटुंबापुरतं, आपल्या गुरुपुरतं, आपल्या गुरु भगिनींपुरतं, गुरुबंधंपुरतं पाहू. नाही तर तिला बोलायला दिलं आणि मला दिलं नाही, ह्याचं आम्हाला वाईट वाटतं. तुम्हाला नाही बरं का, माझं सांगते मी. होऊ शकतं असं. ऐक्य भावाची शब्द कसे गोड आहेत. ऐक्य आहे, एकता आहे. एकोहम बहुस्याहम. बहु झाला तरी ज्याचं एक पण संपलं नाही. एकले न कंठेच मनोनी आयेने केली निर्माण 14 भुवने. जो अनेक झाला पण एक विप्र सदा बहुधा वदंती, त्याचं एकत्व संपलं नाही. ते ऐक्य आपल्यात पाहिजे. जात पंथ संप्रदाय लिंग वचन परिस्थिती कशी असो, हे फार मोठं सांगितलं. आपल्या शेजारी बसलेल्या विषयी तरी आपल्याला ऐक्य वाटलं पाहिजे. आपल्या गुरुबंधूंविषयी, आपल्या गुरुभगिनींविषयी, आपल्या मनात येणाऱ्या विचारांसुद्धा ऐक्य पाहिजे. नाही तर अनंत बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटते रंग. धरू जाता संग तो होय बाधक. आत येताना एक विचार असतो, खुर्चीवर बसलं की दुसरा, मग उभा राहतो आणि बाहेर निघताना तिसराच विचार असतो. बदलले. ऐक्य नाही. विचारांची ऐक्यता, कृतीची ऐक्यता, मनसी वचसी साधूनाम एकरूपता. आहे का ऐक्य भावाची ओंजळ? माऊलीच्या संकल्पना लक्षात घ्या. ओंजळ करायची पण ओंजळ हाताची नाही, ऐक्य भावाच्या अंजुळी. सर्व इंद्रिय कुडमुळी, सारी इंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्म इंद्रिय सगळी एकत्र, ती फुलं आहेत. कोणती ओंजळ गुरूंना व्हायची? माझे डोळे नाही रे मी कुणी नाही रे, सद्गुरू सर्वा ठाई रे. तुलाच पाहीन, जिकडे पाहीन तिकडं वही तो आहे. पाहता येईल आपल्याला आपल्या डोळ्याने सगळीकडे. आपण भेद करतो. अवघड आहे. माऊलींची पूजा करणं फार अवघड आहे. ऐक्य भावनाच मनात आणणं आणि त्या ऐक्याच्या भावाची अंजुळी करणं, ओंजळ. त्या ओंजळीमध्ये सर्व इंद्रिय कुडमुळी, सर्व इंद्रिय एकत्रित करायची. नाक डोळे कान मन वृत्ती ते किरीटी आदी मनोनी उठी, मग वाचा दिठी करासी आहे. अगोदर आतून मनातून विचार येतात, मग वाचा दिठी करासी आहे, कृती घडत असते. मग माझं जे असेल ते, स्वामीजी म्हणायचे, बोलविसी तैसे बोले न वचन. माझा अभिमान कास याचा, मी कशाला अभिमान घेऊ? तू जसं सांगशील तसं बोलेन, तू जसं दाखवशील तसं पाहीन. आपल्याला अहंकार असतो. आपण आपली सारी इंद्रिय कुडमुळी करून ऐक्य भावाच्या ओंजळीत घेऊन भरून या. रिक्त नको आम्हाला ओंजळ, भरून या. बघा कुठले इंद्रिय मागं राहिलं आहे का? कधी कधी आपण बाकीची सगळी भरतो पण आपलं मन कुठे असतं सांगता येत नाही. ते मागच राहिलेलं असतं, ते बरोबर आलेलंच नसतं, ते वाहताच येत नसतं. म्हणून भरून या शब्द मोठे आहेत. समर्थांनी तर सगळ्या मनाचे श्लोक लिहिले. ते बेटा फार पाठीमागं राहतं. सांगतो या मनात ते माझे नाईके, घातावरी टेके चांडाळे. प्रपंचामध्ये धन आणि परमार्थात मन पाहिजे तर परमार्थ.
मग ते राहिले का मागं? भरून या. सगळी इंद्रिय भरली त्यात. आणि ते का मागं राहतं? बाह्य इंद्रिय, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय दिसतात, कळतात, ती लावता येतात. पण जे नाही, वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव, मन हे नातिले संती नाही मानिले, मानावे कमनाच्या बोले आहे ऐसे. मग जे नाही ते आहे ही कल्पना करून ज्याचा व्याप होतो, आपल्याला दिसत नाही ते मन आपल्या ऐक्य भावाच्या ओंजळीत आणणं केवढी अवघड गोष्ट आहे. पण भरून या, पुष्पांजली अर्घ्यू देऊ. त्या गुरुचरणांच्यावर त्या पुष्पांजलीचं काय द्यायचं? अर्घ्य. दिल्यानंतर परत घेता येतं का? नाही. दिलं ते दिलं. एकदा दिलं ना, रघुकुल की रीत चालत आलेली. एकदा प्राण जाय पर बचन न जाय. आपण दिल्यासारखं दाखवतो. आपल्याकडे पद्धत आहे पहा. जा रे तेवढा देवाला नैवेद्य दाखवून ये, देऊन ये कोणी म्हणत नाही. का तुमच्याकडे बोलतात देवाला नैवेद्य देऊन या? दाखवायचं, खायचं आपणच. तसं आपल्याला दाखवायचा परमार्थ सद्गुरूंजवळ खूप येतो. ज्ञानेश्वराला म्हणतात अर्घ्य देऊ. ते अर्घ्य देऊ. सर्व इंद्रिय एकत्रित आणून 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 11वं मन, या सगळ्यांचं ऐक्य भावाच्या ओंजळीत ती सर्व इंद्रिय घेऊन त्याची जणू काही पुष्पांजली. मला सगळे शब्द सांगायला एवढासा विस्तारित वेळ नाही आहे, पण पुष्प म्हणल्यानंतर ते पुष्प कसं असावं लागतं? देवाला जे फूल वाहतो ना, त्याचा वास घेतलेला नाही पाहिजे. अनघ्रात, ज्याचा काही आपण सुगंध घेतला नाही, असं पुष्प टवटवीत. आपलं मन किती 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 इच्छेने सगळं, जशी ती प्लेट पूर्ण झालेली असते, स्लेट पाटी असते ना, लिहून 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 सगळी पूर्ण भरून गेली, तसं आपलं मन. तशी आपली सारी इंद्रिय. काय काय या डोळ्याने पाहिलं नाही, काय काय या कानाने ऐकलं नाही, काय काय गंध या नाकाने घेतला नाही, काय काय मनाने. मग ते सगळं शुद्ध करायला पाहिजे ना, पुष्पासारखं सुंदर झालं पाहिजे, फुलांसारखं नाजूक. आणि तिथे व्हायचं म्हणल्यानंतर भरून या पुष्पांजली अर्घ्य देऊ. आपल्याला पूजा लवकर आटपायची आणि म्हणून एका ओळीतून पुढच्या ओळीत गेलं पाहिजे. आपण सद्गुरूंची पावलं आपल्या शुद्ध हृदयाच्या सिंहासनावर वर बसवली. ऐक्याच्या भावाच्या ओंजळीमध्ये सर्व इंद्रियांची पुष्प घेतली, ती भरली ओंजळ आणि ती त्यांच्या चरणी अर्घ्य म्हणून दिलेली, समर्पित केलेली. एकदा दिलं की दिलं, परत माघारी घेणं नाही. पुढे कशी पूजा कराल? इथं पूजा संपली का? अनन्य उदके धुवट, वासना जे तन्निष्ठ, ते लागले से आबोट चंदनाचे. अनन्य उदके धुवट. अनन्यता, अन्य न अनन्य. वेगळेपणे भक्ता उरोची नको. कुठेही अभाव नाही हा भाव. वेगळं नाही आपण सद्गुरूंच्यावर. किती अनन्यता असली पाहिजे, किती शरणागती असली पाहिजे, किती जसं लहान मुलं आईशी असतं. ज्ञानदेवांच्या आचार्य उपासनेमध्ये 13व्या अध्यायाच्या भाष्यामध्ये माऊलींनी सांगितलं आहे, चक्षु पक्षी विन पिलू होय आपण. डोळे नाहीत, पंख नाही, असं पिलू आपल्या आईवर किती अवलंबून असतं ना, तसं शिष्याने गुरुवर असलं पाहिजे. ती अनन्यता आहे. आपल्याला सद्गुरूंचे सुद्धा दोष दिसतात. त्यांचं जरा इथेच चुकलं, तुम्ही कुठे बरोबर आहात त्यांचं चुकलं म्हणायला? आपली एवढासा आपला मेंदू, एवढीशी आपली बुद्धी, आणि त्या आमापाचं कुठे माप घ्यायला जाणार तुम्ही? काय पाहिजे? अनन्यता. यांच्याशिवाय मला माहीत नाही दुसरं काय. दुसरं कुठेही माझा आधार नाही, काही नाही. मी दुसरीकडे कुठे एकनिष्ठता ज्याला म्हणायचं, अनन्यता, संपूर्ण शरणागती. चक्षु पक्षविन पिलू होय आपण. डोळे नाहीत, पंख नाही, जी अनन्यता पाखराची त्याच्या आईशी असते ना, तसं आम्हाला शिष्य असे पाहिजेत, चक्षु आणि पक्ष नसलेले. बघा पटतंय का? बुद्धिवादाला स्वीकारायला खूप अवघड जातं. असं कसं? शंका नको विचारायला, समाधान नको करून घ्यायला. कुठल्या शंका? इलाइट सोसायटीत हे जास्त चालतं. कळतं काय? आपल्याकडे कासव असतं बाहेर, सगळी इंद्रिय आत घेऊन मंदिरात जायचं. घंटा वाजवतात, घंटेचा नाद घंटात लीन होतो ना, तसे सारे विचार आपल्या डोक्यातच ठेवून आपण अगदी नत होऊन, मंदिराची दारं कमी उंचीची असतात. वाका
जुग जाते वही जिनमें जान होती है, जुग जाते वही जिनमें जान होती है, अकड़ के रहना मुर्दे की पहचान होती है. ताट नाही, नम्र. श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. तद्विद्धी प्रणिपातेन तयाहम वाचा चित्तांग शिष्यस्तेहम शादिमाम त्वाम प्रपन्नम. अनन्यता, तुझ्याशिवाय माझं दुसरं कुणी नाही. मी कोणाचा मला आधार नाही, मी कोणाचा धरत नाही आश्रय. अनन्य उदके धुवट. सद्गुरूंना बाहेरचं पाणी आवडत नाही, अनन्यतेचं जल. आपल्याला त्या पादुकांच्यावर अभिषेक करायचा आहे. त्या पादुका त्या जलाने सुस्नात करायच्यात. अनन्य उदके धुवट. वासना जे तन्निष्ठ. कुठे आपली निष्ठा, आपली वासना? कशाशी निष्ठावंत आहे आपली वासना? गुरूंच्या पावलांशी. मी सांगताना माझ्या अंगावर शहारे येतात, कारण जे सद्गुरूंना अपेक्षित असतं ते आपल्याकडनं घडतंच असं नाही. ज्या दिवशी घडेल त्या दिवशी सांगावं लागणार नाही, गुरुच येऊन आपल्याला घेतात. अगदी खांद्यावर डोक्यावर घेऊन नाचतील, पण आपली अवस्था अशी असली पाहिजे की आपली अनन्यता आहे का? कल्याण छाटी. समर्थ बोलले, आजच्या युगातला कल्याण असता तर गुरुजी गेली ना, आता वादळ आहे, वारा आहे, पाऊस आहे, चिमचिम आहे, मी तुम्हाला दुसरी नवी कोरी आणून देतो, पण ती जाऊ दे. नाही, कल्याणसाठी की कल्याणची उडी. तुमच्या बुद्धीला जरा पटणार नाही हे सांगणं, पण ही वस्तुस्थिती. अरे मला गळू झालंय, हे बरं व्हायचं आहे, हे बरं करायचं असेल तर या गोष्टी नाहीत. ती आता अनन्यतेची परीक्षा आहे. मग सांगा ना, काय उपचार करू? हे गळू कुणीतरी चोखलं पाहिजे. आणि कल्याणनी तोंड लावलं. एकच का आलं, 2-4 येऊ देत ना, फार चांगली वाटतील मला, कारण गळवं नव्हतं ते. अनन्यता पाहिजे ना, तन्निष्ठा पाहिजे ना, वासना सद्गुरूंविषयी पाहिजे ना. बाहेरचा अष्टगंध उगाळून लावायचा नाही, बाहेरची केशर कस्तुरी नाही, बाहेरचा गंध नाही, गोपीचंदन नाही. अनन्य उदके धुवट. वासना जे तन्निष्ठ ते लागलेसे. लागलेसे लावताना सुद्धा कसं लागलेसे, लागल्यासारखं. माऊलीचे शब्द असे नजाकत घेणारे असतात. नाही तर माझा एक विद्यार्थी होता, तो म्हटला, काय बाई आमच्या आईला काम नाही, तिने इतके देव गोळा केलेत घरात, सगळा देवारा सर्व देवांनी भरला आहे, आणि कधी ती आजारी असली की पूजा मला करावं लागते. मी काय करतो, सगळा गंध एकत्र उगाळतो, घेतो स्प्रे पेंटिंग सगळ्या देवांना. मग कोणाच्या नाकात, गळ्यात, डोक्याला. पूजेला वेळ आहे का आपल्याला? खरं सांगा ना, इतकी शांत पूजा करायला. खरं बसलं ना तर माणूस लीन होऊन जातो ना. कसं बोट लागलं पाहिजे ते. गंध लावताना बघा लोक कसे लावतात ते, देवाला सुद्धा. तो फोटो पडतो, मग परत पुढं घ्यायचा. फार लागला का मग पुसायचा. ते पुसणारा रुमालसुद्धा नवा कसा असतो मी ते सगळं सांगत नाही, जाऊ दे. माऊली जे सांगते ते सांगते की ते लागलेसे आबोट चंदनाचे. माऊली चंदनगंध लावतात, आणि चंदन माऊलीचा आवडता. लताताईंनी पहिल्या परीक्षेत मला हेच सांगितलं होतं, अधिक देखणे तरी निरंजन पाहणे, चंदन जेवी भरला अश्वत्थ फुलला. चंदनाचा गंध वेगळा आहे, त्यागातून येणार आहे, स्वतः नष्ट होतं आणि मग लागतं. तुम्हाला संपू शकताय का? प्रेम गली अतिसंगरी तामे दोन समाय एक मैं हूँ हरी नाही, हरी है मैं नाही. जो स्वतःला संपवतो त्याला गंध लावता आलं पाहिजे. चंदन स्वतःला संपून घेतं आणि ते दुसऱ्याला गंधित करत असतं. त्याला फुलं, त्याचा वास, सुगंधच असतो त्याचा. माऊली ते चंदन आपल्या सद्गुरूंना लावतात, त्या चरण पादुकांना. अनन्य उदके धुवट. वासना जे तन्निष्ठ ते लागलेसे आबोट चंदनाचे. ते चंदनाचं बोट ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना अलगद लावलेलं आहे. माऊली पादुका ठेवल्या, फुलं वाहिली, धुतल्या, त्याला गंध लावलं, स्नान घालून अभिषेक करून गंध लावलं. आता आणखी काय करायचं? खूप काही करायचं आहे. एवढं सगळं आमच्याकडनं झालं का? नाही. मग जर पहिलीत नापास असेल तर दुसरीत चढवायचं का? पण आता सरकारने नवीन नियम केला आहे, 8वी पर्यंत पासच करायचं सगळ्यांना, नापास नाहीच आहे.
आणि त्यामुळे हे सगळी पूजा झाली म्हणून आपण पुढची जी ज्ञानोबाराई जशी सांगतात ना तशी पूजा करत जाणार आहे. तेथ अहम हा धूप जाळू. कुठलं लावाल उदबत्ती? हिना, मस, त्यांना आवडते अशी, केशर, कस्तुरी. तेथ अहम धूप जाळू. माणूस सद्गुरूकडे गेला तरी किंचित राहिली फुनफुन शांत केली जनार्दने. अहंकार राहतो थोडासा. मी ना अमक्यांना गुरु केले हे सांगताना मला तितकं ठेक्यात सांगता येणार नाही. खरं सांगण्याची पद्धतच तो अहम दाखवत असते. तू उरलाच नाही तर कोणी गुरु करणार आहे? तुला त्यांनी शिष्य करून घेतलं हे तुझं भाग्य, तुला कळलं नाही. तू काय त्यांना गुरु करतो? त्यांनी तुला शिष्य म्हटले, तुमचं भाग्य. तुम्ही आत कुठे? आपला सगळा आम तिथे जाळायचा आहे. जाळायचं आहे म्हणलं बरं का. जाळणं ही प्रक्रिया निष्ठुरतेने करावं लागते. अवघड आहे आम जाळणं. संपवता येत नाही आम. गेले होते पावसला, गर्दीत घुसले तशीच. पहिलं समाधीला हात लावला, बाकीच्यांना मागे ढकललं. हे दर्शन. बाकीच्यांना मागे ढकललं, मध्ये गेले. ऑनलाईन बुकिंग केलं होतं, आमचं दर्शन झालं नाही. हे सगळं नाही आहे. अहम हा धूप. मी कुणी नाही. जेव्हा सगळं द्याल ना, सर्वस्व द्याल. सर दिया और गुरु मिले तो भी सस्ता जान. सर दिया और गुरु मिले तो भी सस्ता जान. तरी तुम्हाला स्वस्ताच सौदा मिळाला. स्वतःला द्यान, त्यांना घ्या, बाकी काही नाही. तुम्हाला नाव ठेवण्याचा एक विधी असतो आणि जुन्या लोकांच्यात असतो. आता नावे ठेवण्याचा विधी, नाव ठेवण्याचा नाही. पण जुनं नाव ठेवायचा जो विधी होता त्यामध्ये पाळण्याच्या वरून बाळ देतात आणि ती आई म्हणते गोविंद घ्या, खालून देतात गोपाळ घ्या. तसं इकडून आपला अहम द्यायचा आणि गुरु घ्यायचे वरून. देता येतोय का? जाळता येतो धूप? संपलाय सगळा? आत थोडंसं डोकावून पहा बरं. जोपर्यंत गुरु आपल्या मनासारखं सांगतात तोपर्यंत गुरु बरे वाटतात. थोडं कठोर सांगू दे साधना, मनाची चलबिचल होते. विवेकानंदांसारखे पूर्ण शरणागत असणारे सुद्धा एका क्षणाला विचार करत होते, मी आलोय दक्षिणेश्वरी, यांच्या पायाशी बसलोय, यांना पूर्ण समर्पित झालोय, पण खरंच हे ज्ञाते सद्गुरू आहेत का माझा वेडेपण आहे? गाशा गुंडाळला, निघाले. दक्षिणेश्वराच्या आपल्या खोलीतून बाहेर पडले, मुख्य दाराशी आले. त्या दारामध्ये दोन्हीकडे हात देऊन रामकृष्ण परमहंस उभे आणि ते विचारत होते, अजूनही शंका गेली नाही का? ते विवेकानंद होते आणि त्यांना परतवणारे रामकृष्ण होते. आपल्यासारखे किती जण जातील, आपण विवेकानंद नाही की आपले गुरु आपल्याला येतील. आपण आपला अहम जाळलाच पाहिजे आणि जाळणं ही प्रक्रिया संपून टाकायचा. निशेष जाळलेलं बी परत उगवत नाही, तसं अहम गेलेला परत येत नाही. ते अहम हा धूप जाळू, नाहम तेजे ओवाळू. नाहम, मी कोणी नाही, हेच तेज. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला संपवाल ना, तेव्हा जी दीप्ती प्रकाशमान होईल ना, ती लोकांना कळते, सद्गुरूंना कळते. आपली दीप्ती वेगळी असते. नाहम तेज म्हणलेलं आहे. जो कोणी नाही असतो ना, त्याचा प्रकाश त्रैलोक्यात पसरत असतो. नाहम तेज आहे, त्या तेजाने सद्गुरूंना ओवाळायचं आहे. ही खरी आरती. आरतीचे योगे जे सद्गुरूंनी आपल्यात मिसळून सुख दिलं. विघडले देव आणि भक्त, जीव शिवपणे द्वैत, त्या दोईशी करी एकांत. तो सद्गुरू मिळवून दिलं ना, मग कुणी उरला नाही. मग त्याचं तेज ते कळणाऱ्याला आहे. ते अहम हा धूप जाळू, नाहम तेजे ओवाळू, सामरसे पोटाळू निरंतर. समरसता तुझ्याहून वेगळा नाही. घे तुझ्याजवळ. चुकत असेल ना तरी मी तुझ्या पायाशी बिलगावं. पुन्हा पुन्हा लहान मूल जसं लोटलं तरी परत आईकडेच जात असतं. खेळायला गेलं तरी मागे वाटप आहे, काही येईल ती. मागे वाट बघत असतं की येते का, आणि पुढं पळत असतं. मागणं आई आली की खदखदा असतं. आपण पण पुढं पळा, हरकत नाही. आणि पळू नका म्हटलं तरी तुम्ही पळल्याशिवाय राहणार नाही, हे मला माहीत आहे. पण पळलं तरी मागे वाट पहा ना तिकडे. सामरसे पोटाळू. निदान गुरुपौर्णिमेच्या दिवशी, निदान आषाढामध्ये, कधी जेव्हा जमेल त्यावेळेला. खरं प्रत्येक दिवस नित्य नवा दिवस जागृतीचा. हर क्षण लिव मोमेंट टू मोमेंट.
क्षणात जगायचं आहे, तो खरा परमार्थ आहे. वर्तमानात, भविष्यात नाही, भूतात नाही. आत्ताचा मिळाली ही घडी ह्या क्षणामध्ये काय करतो? साम्य रसे पोटाळू. पोटाळू त्या कांगारूच्या पोटात कसं त्याचं असतं ना, तसं आपले सद्गुरू आपल्या पोटात असले पाहिजे. पोटाळू म्हणलेले, तो पोटाळू शब्द हल्ली भेटत नाही. हॅलो, हाय, हाय फाय, संपला. अशी भेट नाही गुरूंची. पोटाळू. त्याचे पायी घाला मिठी, मोल नेघे जगजेटी, भावा एकासाठी खांदाव आहे आपुल्या. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, क्षेमा लागी जीव उतावीळ माझा, म्हणून स्फुरता ते बाहो. क्षेम देऊ गेले तव मीची मी एकली, असावला जीव राहो. कसं पोटाळायचं? बंधनापासून उकलल्या गाठी, देता आली मिठी सावकाश. अशी सावकाश मिठी द्यायची. कसे बोटाने दाखवू तुला, घे अनुभव गुरुच्या मुला. सांगता येत नाही, सद्गुरू सांगतात कसे पोटाळायचे. साम्य रसे पोटाळू निरंतर. माऊली पूजा संपली नाही, अजून एक पूजा सांगतो. घनावली आवडी, अव्यभिचारे चोकडी, ते घालू जोडी आंघोळिया. घनावली आवडी, घन आवड, एवढी घन आवड पाहिजे बरं का. सवडीची आवड नाही. पाऊस नसला तर संध्याकाळी गुरुपौर्णिमेला येईन. अपात्र आम्ही बारामतीहून आलो, सुषमाताईंच्या प्रेमाने. 150 मैल बरं नसताना, म्हणजे माझ्या कौतुकासाठी सांगत नाही. आणि तुम्हाला पुण्यात 4 चाकी तुमची असून, तुम्हाला चालवता येत असून, ललिताताईंनी निमंत्रण दिलं तरी जर जास्त पाऊस असला तर जमणार नाही. गुरूंच्याकडे यायचं आहे ना. घनावली आवडी, किती आवडी घन आहे. आवडी माणसाला, आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिनवी, पिस्या आणि न भुलवी, तरी त्याची काय माझ्या मनीची आवडी. चिखलात पाण्यात वारकरी महिनाभर जात असतात, जेवायला मिळो न मिळो, चालून पायाला फोड आले तरी चालतील. खरी आवड माझ्या मनीची आवडी, पंढरपुराने येईन गोडी. आवड आहे का आपल्याला? घनावली आहे का ती? आवड आहे का? आवड असली तर ती घनावलेली का? घनावली आवडी, ती सुद्धा अव्यभिचारे चोखडी. ती चोख पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांच्या याच्यावर अत्यंत भार आहे. शुद्ध, अशुद्ध काही चालत नाही सद्गुरूंच्याकडे. मग अशी अव्यभिचारे चोखडी, इकडे तिकडे न जाणारी, जराही व्यभिचार नाही, जराही निष्ठा नाही. किती शिकवाल माझं वेळोवेळा, मी त्या गोवळा रातली. मला ठाऊक नाही, मी इतर रस्त्याने एकविध आम्ही न धरू पालट, न संडू ते वाट सापडली. आजच्या युगात अवघड आहे. सगळे बदलणारे लोक आहेत आणि ती अव्यभिचारी निष्ठा ठेवणं. घनावली आवडी, अव्यभिचारे चोकडी, ते घालू जोडी आंघोळ्या. त्या आंघोळीत पादुकांच्या वर 2 अंगठे दाखवलेले असतात, त्याला आंघोळी म्हणतात. त्यात आपली आवड ठेवायची. आता कशी ठेवायची, काय ठेवायची? तुम्ही येत चला ताईंच्या केंद्रात, ताईंच्या कॅसेट ऐका, लता ताईंच्याकडनं ऐका. आता यांनी कॅसेट काढल्यात, थोड्या वेळाने त्या ऐका. जीवनात वेळ द्या, कुठल्या तरी गुरूंकडनं समजावून घ्या. कुठल्या सोनाराकडे जावं लागतं, ती आवडी कशी घडवायची, त्याची आंघोळी कशी घडलेल, आणि मग ती जोडवी मी माझ्या सद्गुरूंच्या अंगठ्यामध्येच कशी घालेल. पण घालूया आपण, आपल्याला घाई आहे म्हणून. घनावली आवडी, अव्यभिचारे चोकडी, ते घालू जोडी आंघोळ्या. थांबा. प्रेमाचे निभांगारे, निर्वाळुनी नुपुरे, लेवऊ सुकुमारे पदे तिये. पायाच्या बोटात घातलं, आता पायात घालायचं आहे. आणि प्रेमाचे निभांगारे, भांगार म्हणजे सोनं. कुठलं सोनं? नवीन कल्याण उघडलं ना त्यातलं शुद्ध नाही. पुन्हा गाडगिळांचं, म्हणजे त्यांची चांगलीच बरं का, तुम्ही सांगाय जाऊ नका ताई तसं म्हणत हो, ते उत्तम आहे. पण ज्ञानोबारांचं सोनं आहे प्रेमाचं. प्रेमने बोलिता दाविता सांगिता, अनुभव चित्ता चित्त जाणे. आपण नुसता हाताला हात लावा अशी पूजा करतो. आपल्याला आतून प्रेम आलं पाहिजे. आणि आतून येतं तेच प्रेम असतं, वरून दाखवलेली माया असते. प्रेमाचे निभांगारे निर्वाळुनी, ते प्रेमसुद्धा निर्वाळलेलं शुद्ध सोनं. 14 कॅरेट नाही, 100 नंबरी चोख सोनं. त्याची नुपुरं. आपलं जीवन प्रेमाने रुंझुनणारं असावं, तोफा डागणारं नसावं, बंदुकीचे छरे उडवणारं नसावं.
छान नाजूक नुपुरामधल्या घुंगरं कशी वाजतात ना, तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा प्रेम असलं पाहिजे. आणि त्या प्रेमाचा एक नाद आहे. ऐकू येतो का तुम्हाला? ज्ञानोबरायांचे सगळे नाद, सगळे स्वाद, सगळे गंध घ्यायला आपल्याला नाक, कान, डोळे सगळं असलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, प्रेमाचं सोनं सुंदर प्रकारे निर्वाळून त्याचे नुपूर घडवलेत आणि लेवऊ, ते लेवतोय कशाला? सुकुमारे पदेतीये. त्या सद्गुरूंची पावलं अत्यंत सुकुमार आहे. प्रेमाचे घुंगरूसुद्धा त्यांना ओझे वाटतील असे. पण शिष्याची नघे सेवा मानी देवासारखे, गुरूंचा विशेष असतो. शिष्याची नघे सेवा. आपल्याला लेववता आलेत आपलं भाग्य. लेवऊ सुकुमारे, अत्यंत नाजूक सुकुमार त्या पायामध्ये. शेवटी एक पुष्प अर्पण करायचं आहे. आनंदमोद बहळ सात्विकाचे मुकुळ, ते उमलले अष्टदळ ठेवू वरी. आनंदमोद बहळ, आनंदाचा वास सुटलेलं, परमळणारं, बहकणारं, ज्यादातून नुसता वास, गंध सुटलाय. कशाचा? ज्ञानोबांची कल्पना कळली? आनंदाचा गंध, ज्याचा लवलेशसुद्धा आपल्या चेहऱ्यावर नसतो. कायम कुणाला पोचून आल्यासारखे चेहरे करून बसणारे आपण. कधी आनंदाचं फुल वाहणार त्यांना? टवटवीत आपले चेहरे. मी आरोते की मेरी सुरतची वैसी. आहे आनंद जीवनामध्ये? आनंदाचे डोही आनंदाच्या कोटी साठवले आम्हा पोटी. प्रेमे चालला प्रवाहो, नाम ओगलवलाहो, अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. थडी ऐक परत्र, तुका म्हणे समतीर्थ. आनंदच. काय सांगू बाई, झाले काहीच्या बाई. आम्हाला कळतच नाही काय झालंय ते. आहे असा आनंद जवळ. जरा बघा ना, आपण फोटो काढायला गेलो की तो फोटोग्राफर म्हणतो स्माईल प्लीज. मग हा 32 दात दाखवतो. तो म्हणतो अहो स्माईल सांगितलंय. आणि मान जरा तिरकी, हा टाकतो, ते नीट ठेवायची. आनंदमोद बहळ. जीवन आनंदमय असावं. आपल्याजवळ कुणी आलं तरी त्याला आनंद वाटावं. कधी उठून जातील असं वाटू नये. नाही तर अशी नासिरुद्दीनची कथा सांगतात की एक मनुष्य इतका घनावत होता, इतका त्याचा गंध सुटत होता की त्या माणसाला पकडलं. आता हा इतका घाणेरडा आणि इतका गंध आहे ना, म्हणून याला कुठे ठेवणार म्हणून त्याला कोंडोड्यात टाकलं. तर मजा अशी की याला कोंडोड्यात घातलं की आतला बोकड बाहेर आला. मग गंध कसा असेल विचार करा. आनंदमोद बहळ सात्विकाचे मुकुळ, सात्विकाचं कमळ उमललेलं अष्टदळ ठेवूवर. अष्ट सात्विक भावाने उमललेलं कमलपुष्प सद्गुरूंच्या पायावर ठेवू. पूजेचा शेवटचा विधी. माझी तनु आणि प्राण या दोन्ही पाऊवा लेऊ श्रीचरणा, करू भोग मोक्ष निंबलोन पायात. माझी तनु, माझी इथे आत ठेवा आपल्याकडं. तुम्ही बघा नाही. माझी, मी माझं शरीर, माझी तनु, माझं प्राण. 2 पावलात. प्राण म्हणजे हृदय, श्वासोश्वास. डाव्या बाजूला असतो ना, डाव्या पायात प्राण, उजव्या पायात तनु. सांगायला वेळ नाही, पण माझी तनु आणि माझे प्राण हे दोन्ही त्या पावलामध्ये पादुकांच्या रूपाने वाहना. मज पामरासी काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. पूजा बांधायची ना. माझी तनु आणि प्राण या दोन्ही पाववा लेऊ श्रीचरण, करू भोग मोक्ष निंबलोन पायातया. भोगाला आणि मोक्षाला देखील त्याच्यावरून निंबलोन करून टाकू. मोक्ष का नको? आम्हाला समर्थांची आज्ञा आहे, प्रगटरामाचे निशान ते करायचे म्हणून. मुक्ती नको आहे आपल्याला. भक्ती हा पंचम पुरुषार्थ आहे. वारकरी संप्रदायाने विशेष मानला. कुणाला? मुक्तपणा आम्हा नको देवराया. मुक्तीचे आम्हाला नाही वांछा. तुमचं तुमच्याजवळ ठेवा देवा गाठोडा. आम्हाला मुक्त व्हायचं नाही. मग नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. मी भक्त तू देव आईसे करी, मी शिष्य तू करू. आणि तो आनंद, त्या भक्तीचा आनंद घेऊ देत. म्हणून मी सांगतो की मला भोगही नको, जीवनातले भोगही नको आहेत आणि मुक्ती पण नको आहेत. ते दोन्ही पण करणार काय? तर जे गुरूंनी आपल्याला दिलेला आनंद तोच जगाताला वाटत राहायचं. ती गुरुपौर्णिमा. शिष्य अमृतानुभवातली ओवी सांगते, माझ्या बोलण्याला विराम देते, वेळ जास्त झाला खरं. शिष्या देता वाटे, शिष्या देता वाटे, जरी गुरुत्व फिटे. शिष्याला दिल्यानंतर जर गुरुचा गुरुपणा संपत असेल तर काय होती भाटे शास्त्रे तुझी.
मग शास्त्र तुमचं भाट का बनलं असतं? शिष्याला देऊन सुद्धा गुरु गुरुच राहतात. लघुत्वाचे मुद्दले बसला गुरुत्वाचे सोले ऐसे नव्हे. म्हणून त्यांनी दिलेला आनंद शिवा शिवा समर्थ स्वामी एवढी हे आनंदभूमी. जे समर्थांचं आनंदवन भुवन, ज्ञानोबरांची ओवी शिवा शिवा समर्थ स्वामी एवढी हे आनंदभूमी गेपे दिजे तुम्ही आम्ही ऐसी केली. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या आनंदाचं आदान प्रदान करण्याची सेवेची संधी मला मिळाली. जास्त वेळ घेतला त्याची क्षमा मागते. सद्गुरू कृपेने जे चांगलं बोलले ते माझ्या गुरुकडे, चुकलं ते माझ्याकडे. आपल्या रूपात नटलेल्या माझे सद्गुरू स्वामी माधवनाथजींच्या चरणी आजची गुरुपूजा तुमच्या साक्षीने आणि श्रीरामांच्या शिक्क्याने आणि लताताईंच्या सहकार्याने समर्थ सद्गुरूंच्या श्रीचरणी समर्पित करते.